प्रधानमंत्र्यांनी खिल्ली उडवली होती. तो व्हिडिओ काढून आपण पहा. परंतु या संकटात ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरता मनरेगा व्यतिरिक्त इतर कुठलीही प्रभावी योजना नाही, हेच यामधून अधोरेखित होतं. आणि म्हणून मोदींनी काँग्रेसची नाही तरी देशाची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. आणि त्याचबरोबर मनरेगाचे 100 दिवस वाढवून 150 दिवस, किमान 200 दिवस केले तरी चालतील, पण किमान 150 दिवस तरी केले पाहिजे. आणखी मनरेगामध्ये काही वाढ करता आली तर केली पाहिजे. या व्यतिरिक्त अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेखाली प्रति महिन्याला 500 रुपये देत आहेत. याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 2 कोटी रुपये, तर नाबार्ड अंतर्गत 30,000 कोटीचं पॅकेज दिले, पण ते कर्जाचं पॅकेज आहे. शेतकऱ्यांनी आणखी कर्ज काढावं असं त्यांना आव्हान दिलं गेलेलं आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे त्यांचा माल बाजारपेठेत जाऊ शकला नाहीये. कित्येकांना आपला माल फेकून द्यावा लागलेला आहे. त्यांना पुन्हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार, आणखी कर्ज घ्या. त्यामुळं शेतकऱ्यांना थेट पैसे देण्याची न्याय योजना जी काँग्रेस सरकारनं आपल्या 1920च्या जाहीरनाम्यामध्ये 1919च्या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये केली होती, ज्याची अंमलबजावणी छत्तीसगड सरकारने केलेली आहे, त्या प्रकारची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या करता केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांच्या करता 1 लाख कोटीचा फंड, नंतर अन्न प्रक्रिया उद्योगांचे, ह्या सगळ्या आर्थिक सुधारणांचा भाग आहे. त्याला ताबडतोब त्याचा काहीही लाभ होणार नाही. आणि अशा अनेक योजना आहेत. माझी त्यामध्ये एक खास आक्षेप आहे की या परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांना थेट रोख मदत दिली पाहिजे. सूक्ष्म उद्योगामध्ये, उपक्रमामध्ये कामगार करणाऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली पाहिजे. असं कर्ज देऊन काही होणार नाही, आणि त्यामुळं या पॅकेजचा कोणालाही काहीही उपयोग होणार नाही. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की या आर्थिक सुधारणा घोषणा करणं म्हणजे त्या आण्विक विकासाच्या असतील, अंतरिक्ष विभागाच्या असतील, त्या करण्याचं आता काहीच कारण नव्हतं, त्याला नंतर देखील करणार नव्हतं. आणि त्याचबरोबर संरक्षण खात्याचे उपक्रमाचं खाजगीकरणाचा कार्यक्रम अत्यंत दुर्दैवी आहे. आज कुणाकडे पैसे नाही, त्यामुळे जर सरकारी उपकरणात तुम्ही बाजारात विकायला गेला तर जी एअर इंडियाची परिस्थिती झाली, कुणी गिराईक बाजारात मिळणार नाही. आणि मग फक्त मोदीचे क्रोनीज किंवा त्यांचे वैयक्तिक सहकारी जे 2-3 कंपन्या आहेत, त्यांनाच माती मोल आणि कवडीमोल भावाने या कंपन्या हस्तगत करता येतील, त्याचा थेट विरोध केला पाहिजे. फक्त मी आता शेवटी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की आमची जी मागणी थेट कॅश देण्याची आहे ती का आहे. इंग्लंड, अमेरिका आणि जर्मनी यांच्या आर्थिक पॅकेजच्या तरतुदीकडे मी थोडक्यात आपलं लक्ष वेधणार आहे. अमेरिकेनं $75,000 पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला $1,200 थेट रक्कम ही खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं. थेट $1,200 म्हणजे जवळजवळ 1,20,000च्या वर रुपयामध्ये हे प्रत्येक व्यक्तीला दिले जाणार आहे. आणि एखाद्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतील तर जास्तीत जास्त त्यांना $3,400 मिळू शकतात. या योजनेवर या अमेरिकेमध्ये या योजनेवर 23 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. इंग्लंडचं उदाहरण घेऊया. इंग्लंडमध्ये भारतीय मुळाचा, भारतीय वंशातला एक भारतीय तिथला अर्थमंत्री झालेला आहे. त्यांनी जॉब रिटेन्शन स्कीम, रोजगार कायम ठेवण्याच्या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला सरासरी महिना 2,500 पाऊंड म्हणजे सुमारे 2.25 लाख रुपये महिना, मी पुन्हा सांगतो 2.25 लाख रुपये महिना ही तरतूद केलेली आहे. ऋषी सुनक हा या इंग्लंडच्या अर्थमंत्र्यांचं नाव आहे. आपल्या नारायण मूर्तींचे ते जावई आहेत. आणि या योजनेकरता सुरुवातीला इंग्लंडमध्ये 4 लाख कोटीची तरतूद केली होती, पण आता या योजनेसाठी कोणतीही मर्यादा असणार नाही असं इंग्लंडमध्ये त्यांच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. इंग्लंडचं
फिस्कल स्टिम्युलस पॅकेज म्हणजे रोख खर्च करण्याचं पॅकेज हे 100 बिलियन पाऊंड म्हणजे सुमारे 9 लाख कोटी रुपयांच्या वर आहे. जर्मनीमध्ये शॉर्ट टाइम वर्क या कार्यक्रमाखाली कामगारांच्या 60% पगार या योजनेअंतर्गत सरकार मार्फत दिला जातो आणि जर्मनीप्रमाणेच ही योजना संपूर्ण युरोपियन महासंघामध्ये लागू करण्याचा निर्णय युरोपियन महासंघाने घेतलेला आहे आणि त्याकरता युरोपियन महासंघ $100 बिलियन 100 युरो डॉलरची तरतूद करणार आहे. मला वाटतं की पुन्हा एकदा मी आमच्या मागण्या मी संपवताना 2 मागण्या पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो. जूनमध्ये अंदाजपत्रक सादर केलं पाहिजे आणि स्पष्ट सांगितलं पाहिजे निर्मला सीतारामन यांच्यावर आमचा बिलकुल विश्वास राहिलेला नाही. त्या या देशाला या अडचणीतून बाहेर काढू शकतील असं आम्हाला वाटत नाही. पॅकेजमध्ये पुन्हा बदल करून मोठ्या प्रमाणात रोख खर्चाची तरतूद करून शेतकऱ्यांना, भूमिहीन शेतमजुरांना, सूक्ष्म उद्योगातील कामगारांना थेट पगार दिला गेला पाहिजे. मालकाच्या तर्फे द्या किंवा स्वतः सरकारनं त्यांच्या खात्यामध्ये जमा केला पाहिजे. तरच आज त्यांची क्रयशक्ती शिल्लक राहील आणि डिमांड वाढेल, मागणी वाढेल. मागणी वाढली तरच उद्योगधंद्यांचं चाक पुन्हा फिरायला लागेल आणि उद्योगधंद्यामध्ये सुरू झालेला माल खरेदी केला जाईल. मला वाटतं की बाकी ज्या तरतुदी आहेत त्याबद्दल आपण पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी चर्चा करू. पण मी इथंच या ठिकाणी थांबतो. आपले जे काही प्रश्न असतील ते मी घ्यायला तयार आहे. निखिल देशमुख, पीटीआय. त्याआधी मी प्रेस नोट आपल्या सगळ्यांना मी एक मिनिट निखिल त्याआधी मी प्रेस नोट आपल्याला सगळ्यांना मी एक अर्ध्या तासात पाठवून देईन मी संपल्याबरोबर लगेच. त्यामुळे काही लिहून घेतलं नाही तरी चालेल. निखिल बोला. निखिल देशमुख जी आपण अनम्यूट करा स्वतः. सिग्नल निखिल बोला बहुतेक त्यांचं नेटवर्क त्यांच्याकडे नेटवर्कचं. आपण दुसरा घेऊया का पुढचं? अतुल कुलकर्णींना घ्या. एक मिनिट निखिल थांबा. नाही निखिल नाही अतुलजी बोला. अतुलचं पण नाही येत. अतुल कुलकर्णी आपण अनम्यूट करा स्वतः. बोला. जॉर्ज साहेब आपण सांगितलं की इंग्लंडमध्ये, अमेरिकेत, जर्मनी किती पैसे दिले जातात तेही आपण सांगितलं. भारतात असे जर पैसे द्यायची वेळ आली तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतील आणि याचा काही हिशोब केलेला आहे? अतुल कुलकर्णीच्या प्रश्नाचं उत्तर देतोय मी कृपा करून. मी जी काही पाश्चिमात्य देशांची उदाहरणं दिली की त्यांना स्टिम्युलसचा अर्थ त्यांनी जो काढलेला आहे किंवा तो जगात निघतो की थेट रोख रक्कम या शोषित घटकांचे म्हणजे शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा सूक्ष्म उद्योग असतील त्यांना दिला पाहिजे. आणि म्हणून आम्ही जेव्हा 20 लाख कोटी पॅकेजची मागणी केली होती ती फिस्कल स्टिम्युलसची अपेक्षा होती. ते रोख पैसे खर्च झाले पाहिजे. आता ते एका टप्प्यात करायची गरज नाही. वर्षभरात केले किंवा 6 महिन्यात 3 महिन्यात केले पहिल्यांदा. पण सुरुवातीला किमान 10 लाख कोटी रोख याची सरकारनं तयारी दाखवली पाहिजे. पण सरकारची ती मानसिकताच नाहीये. लोक आपल्या आपण बघून घेतील. ज्याप्रमाणे सरकारनं प्रवासी मजुरांना वाऱ्यावर सोडलं तसं या सगळ्या अर्थव्यवस्थेला वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार चाललेला काय नाही. थोडे दिवस लोक ओरडतील, काहीतरी करतील, पण सगळं व्यवस्थित आरामात होईल. आणखी काही करायची गरज नाही अशी मानसिकता आहे. त्यांनी चालणार नाही. आपल्याला माझी मागणी 20 लाख कोटीची रोख खर्चाची आहे वर्षभरामध्ये. तर काहीतरी तुम्ही सुरुवात तरी करा. 10 लाख कोटीनी तरी करा प्रत्येकानं. अरविंद सुब्रमण्य असतील किंवा आणखी कोणी आर्थिक सल्लागार असतील त्या सर्वांनी किमान 10 लाख कोटी रुपये रोख खर्च केले पाहिजेत. उद्योगांना पगाराकरता दिले पाहिजेत. छोट्या व्यापाऱ्यांना रोख दिले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले पाहिजे. अशा प्रकारच्या मागणी केलेली आहे. आता त्याला कर्ज काढावं लागेल नक्कीच. सरकारकडे असलेलं आणखी काय असेट्स असतील तर लिक्विडेट करायला लागतील. जे लोक कर्ज बुडून पळून गेले त्यांचे प्रॉपर्टी विकावी लागेल. ज्या मार्गाने तुम्हाला पैसे उभे करायचे ते करा. त्याकरता आपण सल्ला घेऊ शकतो. तुम्ही अर्थतज्ञांना बोलवा.
त्यातून आपण पैसे उभे करायचे कसे पाहूया. पण पैसे न उभे करता आपण जर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावली अशी कल्पना जर केली तर मला नम्रपणे सांगायचं ते शक्य होणार नाही. आणि असा हट्टीपणा जर मोदी सरकारने चालू ठेवला तर देशामध्ये अराजकतेचं वातावरण निर्माण होईल आणि त्याकरता स्वतः नरेंद्र मोदी जबाबदार असतील. तर माझा मुद्दा एवढाच आहे त्याच्यातला की आपण रोजगार करणारे लोक असतील, नोकरी करणारे असतील किंवा शेतकरी किंवा सूक्ष्म उद्योजकांना आपण थेट रोख रक्कम दिली पाहिजे असं म्हणता. असं जर द्यायचं ठरवलं तर सरकारवर किती बोजा येऊ शकतो केंद्र सरकारवर, याचा काही आपण यामध्ये अंदाज म्हणून मी काय पहिल्यापासून मी 20 लाख कोटी रुपयाची जी रक्कम म्हणत होतो आणि बऱ्याच इतर अर्थतज्ञांनी 10 लाख कोटीची चर्चा केली. त्यामध्ये आपण काय रक्कम ठरवू ना, हे गणित काय फार अवघड नाहीये. देशामध्ये 13 लाख शेतकरी आहेत. देशामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे 11 कोटी सूक्ष्म आणि लघु उद्योगातले कर्मचारी आहेत. त्यांना आपण किती द्यायचे? इंग्लंडमध्ये त्यांच्या पगाराच्या 80% दिले. आपण 50% देऊ शकतो का? 60% देऊ शकतो का? कुठेतरी तुम्ही गणित करायला बसा ना, आणि तुमची मानसिकता असली पाहिजे. तुम्हाला वाटतं की आपण खाजगी कंपन्यांच्या किंवा खाजगी शेतकऱ्याला उचलून पैसे देणं म्हणजे आपण काहीतरी महाघोर पातक केल्यासारखं आहे. ही मानसिकता बदला बाबा. ते आज छत्तीसगड सरकारने न्याय योजना ज्याची कल्पना राहुल गांधींनी आपल्या जाहीरनाम्यात 2019 केली ती सुरू केलेली आहे ना. रोख पैसे देण्याचा भाग आहे. सरकारने आज नाही म्हटलं तरी तुम्ही गॅस सिलेंडरला पैसे देताय, महिलांना 500 रुपये टाकताय, म्हणजे तुम्ही करताय ना. पण तुम्ही जे करताय ते अतिशय तुटपुंज आहे. निखिल देशमुखांचं बाबा त्यांचं कनेक्शन नाहीये, पण त्यांनी एक प्रश्न पाठवलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की व्हॉट वुड बी द इम्पॅक्ट ऑफ द क्रायसिस ऑन महाराष्ट्र ॲज वी आर बीइंग मोस्ट इंडस्ट्रियलाइज स्टेट, especially in manufacturing as well as engineering section? There are two things. One is how to restart industries in Maharashtra. That's very crucial. As I told you, that there are issues about restarting the supply chain. Various small component manufacturers are scattered all over the country. Although there are second sources, both of them may suffer. आणि हे सगळे सप्लाय चेन पुन्हा सुरू करणे फार अवघड आहे. पण सप्लाय चेन सुरू झाल्यानंतर पुढचा प्रश्न मला जास्त मोठा गंभीर वाटतो की अनावश्यक गोष्टी किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू नाहीत त्या वस्तू विकत घेण्याची मानसिकता आज समाजामध्ये आहे का? आपण रोज काय फिरतो, आपण स्वतःही एका दृष्टीने कंझ्युमर आहोत, ग्राहक आहोत. काय परिस्थिती आहे आज? कुणालाच पुढे काय होणार याची शाश्वती नाहीये. कोरोना मे अखेरपर्यंत राहील, जून अखेरपर्यंत राहील, डिसेंबर 31 पर्यंत राहील. कधीपर्यंत वॅक्सिन येईल? वॅक्सिन संपल्याशिवाय कोरोनाला सगळे सांगतात की आपल्याला कोरोना बरोबर जगायची सवय लागली पाहिजे. माझ्या ज्या कंपनीमध्ये मी काम करतो ती कंपनी राहील का? आज एखादा मालकानं आपलं दिवाळ काढून दुकान बंद केलं तर माझं काय होणार? आज कन्स्ट्रक्शन सेक्टर सुरू करायचा प्रयत्न आहे. सगळे माणसं कन्स्ट्रक्शन सेक्टर मधली ज्या आपल्या गावी परत गेली ती येतील का? आले आणि समजा तो आपण कन्स्ट्रक्शन पुन्हा सुरू केलं तर जे फ्लॅट तयार होतील, जे सदनिका तयार होतील त्या घेण्याकरता लोक पुढे येतील का? म्हणून आणखी कर्ज काढायची मानसिकता समाजाची आहे का? त्याचा सरकारने गंभीर विचार केला पाहिजे. आज सरकारची मानसिकता आहे की नाही काय हरकत नाही, आपण कर्ज दिलं की लोक कर्ज घेतील. मला नम्रपणे मी त्या मताशी पूर्णपणे असहमत आहे. महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न येतील. पहिला प्रश्न, कामगार परत कशी येतील? आता काही जण म्हणतात की आम्ही लगेच महाराष्ट्रातल्या दुसऱ्या लोकांना ट्रेन करू, इतकं सोपं नाही येते. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की डिमांड कोलॅप्स झालेली आहे. म्हणजे डिमांड पुन्हा चालू केल्याशिवाय सप्लाय होणार नाही, ही माझी सर्वात मोठी भीती आहे, पर्टिक्युलरली महाराष्ट्रासारख्या इंडस्ट्रियलाइज इकॉनॉमी. विवेक भावसारजी, अनम्यूट करा स्वतःला तुम्ही. बाबा नमस्कार. नमस्कार बाबा, माझा एक प्रश्न महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये जीएसटी कलेक्शन अत्यंत घसरलं आहे, 700 कोटीच्या आसपास आलं आहे. आपलं फिस्कल डिफिसिट 1.5 लाख कोटीच्या आसपास जाणार आहे. आपल्याकडे एक समिती नेमली होती वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची. त्या समितीने
GDPच्या 5% लोन घ्यावं अशी शिफारस केली आहे. काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, किती आपल्याला कर्ज घ्यावं लागेल की जेणेकरून आपली इकॉनॉमी पुन्हा रुळावर येईल? असं आहे की कर्ज तर घ्यावंच लागेल आणि निर्मला सीतारामनच्या पॅकेजमध्ये त्यांनी आणखी 2% कर्ज घ्यायची लिमिट वाढवलेली आहे, पण त्यामध्ये कंडिशन्स आहेत. फक्त 0.5% मोकळं घेत आहे. अडचण काय होणार आहे? त्याला भारत सरकार देखील कर्ज घेण्याच्या बाजारात उतरणार आहे आणि भारत सरकार जर कर्ज घ्यायला लागलं तर मग राज्यांना कर्ज घेताना अधिक व्याज द्यावं लागणार आहे, मिळालं तरी. म्हणजे हे काही फार सोपं नाहीये. त्यामुळे कर्ज घेण्याचं मेकॅनिझम, कर्ज घेण्याचा प्लॅन, कुठल्या महिन्यात किती कर्ज घ्यायचं सगळ्यांनी बसून ठरवला पाहिजे. विशेषतः रिझर्व्ह बँकेने बसून ठरवलं पाहिजे आणि मग कर्ज काढायची परवानगी दिली पाहिजे. पण आपल्याला एक्सपेंडिचर कॉम्प्रेशन करावं लागेल, खर्चावर मर्यादा आणाव्या लागतील आणि दुर्दैवानं काही खर्च, उदाहरणार्थ पगार, पेन्शन आणि काढलेल्या कर्जावरचं व्याज हे काही कमी करता येणार नाही. हे महाराष्ट्रामध्ये 55% खर्च आहे. पेन्शन, पगार आणि व्याज याला आपल्याला कमी करता येणार नाही. आता पगार कमी केला तर काही सांगता येत नाही, परंतु बाकीचे 45 जे रुपये आहेत त्यामध्ये आपण पोलिसांचा खर्च कमी करू शकतो का? आपण आरोग्य सुविधांचा खर्च कमी करू शकतो का? याची आपल्याला प्रायोरिटी काढावी लागेल. मग कुठं खर्चाला कात्री लावायची का? कारण आपल्याला थेट खर्च केल्याशिवाय डिमांड पुस्टअप करता येणार नाही, मागणी वाढवता येणार नाही. हे केंद्राला करावं लागेल प्रामुख्यानं, पण राज्य सरकारला त्या दिशेनं विचार करावा लागेल. आज राज्याचं संपूर्ण उत्पन्न कोलॅप्स झालेलं आहे. आज पेट्रोल डिझेल पंप बंद पडल्यामुळं सेल्स टॅक्स मिळालेला नाहीये, आरटीओचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, लिकर चालू नव्हती दुकानं, स्टॅम्प ड्युटी, घराची खरेदी विक्री झालेली नाही. सगळ्यामध्ये खूप आकडे सगळे आपल्याकडे आहेत. त्यामुळं सरकारचा आपोआपच तोटा वाढलेला आहे काही न करता, कारण सगळं बंद आहे म्हणून. त्यामुळे सरकारला नुसतं सरकार तरंगत ठेवण्याकरता कर्ज काढावं लागेल. तर ज्याप्रमाणे सरकारने काही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कट केलेले आहेत. आज मी सांगू इच्छितो की माझ्या विभागातल्या काही स्वातंत्र्य सैनिकांनी मला येऊन सांगितलं की जे केंद्र सरकारची जी स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन मिळते ती मिळते आहे, पण राज्य सरकारची स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन गेल्या 3 महिन्यात मिळालेली नाही. म्हणजे आता एक एक गोष्टी करून आपण कुठलं कट करणार आहोत? म्हणजे मला त्याबद्दल काहीतरी अडचणी असेल. आता एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा म्हणजे 15 दिवसानंतर पगार मिळाला, अडचणी आहेत. आणि आता सरकार कोरोनाच्या लढाईमध्ये इतकं गुंतलेलं आहे की काही आर्थिक गोष्टीमध्ये कदाचित मागे पुढे काही होण्याची शक्यता आहे. पण मला वाटतं आपल्याला हे सगळं गणित पुन्हा मांडावं लागणार आहे, केंद्राला मांडावं लागणार आहे आणि राज्य सरकारलाही मांडावं लागणार आहे. म्हणून मी केंद्र सरकारनं एक नवीन बजेट प्रस्तुत करावं अशी मागणी केलेली. बाळासाहेब आंबेकर आहेत ना, बाळासाहेब आंबेकर सिनियर पत्रकार. बाळ रवींद्रजी येतो तुमच्याकडे, थांबा. बाळ किती दिवसाने गाठ पडते आपली? अनम्यूट करा स्वतःला. मी करतो. नाही, आपण केलंय आपल्याकडनं, त्यांनी करायला पाहिजे. बाळासाहेब आपण अनम्यूट करा स्वतःला. हा केलं. हा बोला. सध्या म्हणजे केंद्र सरकारने मध्यंतरी कंपन्यांच्या मालकांसाठी एक थोडीशी धीराची भूमिका दिली, परंतु त्याबाबत मालक समाजाने कर्मचाऱ्यांना सक्तीनं पगार देण्याची भूमिका घेतली होती. पण तो आदेश जरी मागे घेतलेला असला तरी त्याबाबत मालक समाधानी नाही, कारण त्यांना काय करावं याच्या संबंधी अजून सुचत नाही. तर यासाठी आपण मार्गदर्शन करावं. आणि कालची जी बातमी आज कारण नसताना याच्यावरती सगळीकडे फिरते आहे, त्याबाबत जर काय करता आला खुलासा तर तो करावा. आता मालकांनी सक्तीने पगार द्यावा अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे, पण ती मागे घेतली आणि ती अव्यवहार्य आहे. आज कुठल्याही कंपनीच्या मालकाला तोटा झालेला आहे, कारण जो काही खर्च होतोय म्हणजे आस्थापनेचं भाडं द्यावं लागतंय, विजेचा खर्च आहे, मिनिमम चार्जेस आहेत, पाणी आहे, तिथं कर्मचाऱ्यांचे पगार तिथं लिहिलेले आहेत, बँकेचे हप्ते जात आहेत, व्याज जात आहेत, हे सगळा खर्च तर चालू आहे. आणि उत्पन्न शून्य असल्यामुळे सर्वच्या सर्व खर्च तोटा झाले. आता तोटा 1 महिने, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, किती महिन्याचा तोटा आहे. आणि तो तोटा झाला असताना तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार द्या ही सक्ती करणं
दिले पाहिजे, त्यामध्ये अजिबात दुमत नाही. म्हणून ते पगार देण्याकरता केंद्र सरकारने मदत केली पाहिजे, जशी इंग्लंड, अमेरिका, जर्मनीमध्ये केली जाते. हेच तर माझं मूळ मत आहे. पगार तर मिळालाच पाहिजे, नाहीतर अराजक माजेल देशामध्ये. पण मालक देऊ शकतात का? तर ती परिस्थिती मला तरी दिसत नाही. काही क्वचित उद्योग सोडले आणि ज्यांना आपले कर्मचारी कायम ठेवायचे ते आपल्याला सोडून जाऊ नयेत म्हणून काही लोक पगार देत आहेत, म्हणजे अगदी तोशी सोसून पगार देत आहेत. पण हा काही स्थायी काही प्रश्न सुटू शकत नाही. आणि आपण दुसरा प्रश्न विचारला, मला वाटतं त्यावर काही या परिषदेमध्ये भाष्य करण्याची काही गरज नाही, कुठंच काही केलेलं नाही त्यावर. मृणालिनी नानिवडेकर, सकाळ. ताई आहात का तुम्ही? अनम्यूट करा स्वतःला. हो. बाबा, केनिशियन इकॉनॉमिक्स प्रत्यक्षात यायचा आपण केंद्र सरकारला सल्ला द्याल का? आणि कसली केनिशियन इकॉनॉमिक्सचा अवलंब करायचा आपण सल्ला द्याल? बरोबर. हो, आता हा सगळा प्रकार आहे तो केन्झियन इकॉनॉमिक्सचाच भाग आहे. जेव्हा अमेरिकेमध्ये 1929 ते 33 पर्यंत प्रचंड मोठं डिप्रेशन निर्माण झालं, तेव्हा केन्झनी एक जगातला एक सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ मानला जातो, जॉन मेनियर्ड केन्स, यांनी सल्ला दिला होता. आणि त्याच अर्थशास्त्रज्ञांना 1923 साली एका प्रबंधामध्ये एक शब्दप्रयोग वापरला होता. तुम्ही वापरल्यावर बऱ्याच लोकांना कळला नाही तुम्ही काय म्हणतो. केन्सनी शब्दप्रयोग वापरला होता की हेलिकॉप्टर मनी, म्हणजे ज्याप्रमाणे हेलिकॉप्टरनं आपण काही फुलांचा वर्षाव मोदींनी काल केला तसा पैशाचा वर्षाव केला पाहिजे. म्हणजे हे पैशाचा वर्षाव ऍक्च्युअली हेलिकॉप्टरने आणून करायचा असं नव्हे, तर अर्थव्यवस्थेमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत, त्यालाच हेलिकॉप्टर मनी असं म्हटलं जातं. आणि अर्थशास्त्रामधला एक अत्यंत महत्वाचा अभ्यासाचा विषय आहे. तीच कल्पना आहे जी केन्सनी सुचवली होती की या गर्तेतून बाहेर पडण्याकरता सरकारनं थेट खर्च केला पाहिजे, आणि त्याकरता फिस्कल डेफिसिट वाढला तरी चालेल, कर्ज काढावं लागली तरी चालेल, आणि त्याच याच्यामध्ये नोटा छापाव्या लागल्या तरी चालतील, अशा प्रकारची संकल्पना आहे. रवींद्र आंबेकरजी, अनम्यूट करा आपल्याला. माझा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने या सगळ्या कोविड पॅन्डेमिकचा आडून इस्रोमध्ये प्रायव्हेट पार्टीला एंट्री, कोलमध्ये अपफ्रंट पैसे देऊन अनुभव नसला तरी काम करण्याची मुभा असेल, किंवा डिफेन्समध्ये एफडीआयचा मुद्दा असेल, तुम्हाला असं वाटतंय का की या पॅन्डेमिकचा उपयोग करून पार्लमेंटला बायपास करून काही निर्णय घेतले जात आहेत? हे निर्णय खऱ्या अर्थाने पार्लमेंटला फेस करून घेता आले असते. रिफॉर्म्सचे विषय आहेत, हे पॅकेजचा विषय झालेत. मला वाटतं हे जे आर्थिक उदारीकरण किंवा खाजगीकरणाचा विषय तो अजिबात यावेळेला करायला नको होता. पार्लमेंटची मंजुरी घेतली पाहिजे नाही घेतली पाहिजे एक वेगळा विषय आहे. पण हे आज आर्थिक परिस्थिती उद्योगाची काय आहे, अगदी मुकेश अंबानीपासून सगळे उद्योग पाहिले तर ते लिक्विडिटी आणि कॅश आपल्या कंपन्यांची समभागांची विक्री करून पैसे स्वतः गोळा करायचा प्रयत्न करतात. आज कुणाकडे लिक्विडिटी नाहीये. एअर इंडियाला विकायचा प्रयत्न आपण किती दिवसापासून करतो, कोणी घ्यायला तयार नाही. आता तुम्ही सरकारी उद्योग जे सार्वजनिक उद्योग आहेत, संरक्षण खात्याचे उद्योग आहेत, ऑर्डिनन्स फॅक्टरीज आहेत, त्यांची विक्री करून आपल्या मित्रांना विकायचा प्रयत्न चाललाय मातीमोल भावानं. त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. एका बाजूला आपण स्वावलंबनाची गोष्ट बोलतोय आणि सरकारी उद्योग जे आहेत जे या देशाला स्वावलंबी करतात त्यांना तुम्ही हतबल करताय, त्यांना विकून तुम्ही परदेशी लोकांनी एफडीआय वाढवणं म्हणजे काय, परदेशी कंपन्यांना भारतामध्ये आपल्या कंपन्या आणून देणं, ते तिथून सगळे सुट्टे मार्ग आणणार, इथं जोडणी करणार आणि सगळा नफा बाहेर घेऊन जाणार. हे आपण होऊ दिलं नव्हतं आतापर्यंत. म्हणून सावधगिरीनं आपण पावलं टाकत होतो. 49% आपण सूट दिली होती, म्हणजे मालकी भारत सरकारच्या लोकांची राहील, खासगी असेल किंवा सरकारी असेल, ते तुम्ही फेकून दिलं. आणि त्यामुळे आता सार्वजनिक उद्योगाची हिंदुस्थान एरोनॉटिक्स असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल, भारत डायनामिक्स असेल, या सगळ्या उद्योगांची मालकी परकीय लोकांना देण्याची तुमची तयारी चाललेली आहे. याचा निषेध करणं अत्यावश्यक आहे. पण मूळ विषय सोडून तुम्ही दुसरीकडे चाललाय. आज अणु खात्याचा मी काही दिवस कारभार पाहिलेला आहे. आज जे कारण दिलं जाते की आम्हाला आयसोटोप वैद्यकीय करण्याकरता आयसोटोप करण्याची गरज आहे म्हणून खाजगी क्षेत्राला आणावं, साफ चुकीचं आहे. अणु खात्याला तुम्ही पाहिजे तेवढे तुम्हाला आयसोटोप तयार करता येतील इतकी क्षमता आहे.
मुंबईच्या बार्कमध्ये आहे, इतर अणुशक्ती. आज टाटा कॅन्सरला कोण देतं सगळं कोबॉल्ट वगैरे कोण देतं? ते सगळे BIRC मध्ये येतं सगळं. हे कितीही द्यायचे, तुम्ही खाजगीकरण करून तुम्ही काय करताय? अमेरिकन दबावाखाली मोदी निर्णय घ्यायचा प्रयत्न करतात, आम्ही त्याचा कडाडून विरोध करतो. संरक्षण खातं असेल, आज अंतरिक्ष विभागाचं आपण पाहिलं तर सगळे देशातले रॉकेट हे खाजगी कंपन्या करतात, पण डिझाईन हे इस्रो करते. इस्रोकडे सगळी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी नाहीये. आज वालचंद इंडस्ट्री करतात, आज LNT करते. त्या सगळ्या कंपन्या, अनेक कंपन्या आहेत, ह्या सगळ्या कंपन्या खाजगी क्षेत्रातल्या करतात, पण डिझाईन, सुपरविजन, मॅनेजमेंट हे सरकारी मालकीचे. ते मला वाटतं त्यामध्ये बदल करण्याची काही गरज नाही. प्रमोद चुनचुनवारजी. आहेत का प्रमोदजी? हो, मी आहे. आलं का आवाज? येतोय आवाज? हो येतो. बाबा, एक प्रश्न असा की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशी मागणी केली आहे की महाराष्ट्र, आता केंद्राने पॅकेज दिलंय, महाराष्ट्राने पण 50,000 कोटीचं पॅकेज द्यावं. नुसतं केंद्राकडे बोट दाखवणे, महाराष्ट्र सरकारची पण काही जबाबदारी आहे. त्याच्यावर आपली काय? मला वाटतं हे हास्यास्पद आहे, त्यामुळे हसावं का रडावं मला समजत नाही. देवेंद्रजींनी तर बजेटवर आणि अर्थ खात्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांना सगळे बजेटचं कागदपत्र येतात, अधिकृत येतात, माहिती आहे त्यांना. आणि महाराष्ट्र सरकारला उत्पन्नाचे किती स्रोत राहिले हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी पॅकेज द्यावं, कुठून द्यावं, कुठं कट करावं, काय करावं हे सुचवलं तर जरा बरं होईल. मला वाटतं या प्रकारचं पॅकेज हे कुठलेही राज्य सरकार कधीही देत नाही. अगदी इतर देशांचं उदाहरण आपण जरी घेतलं बघा, पहिल्यांदा केंद्राला पॅकेज दिलं पाहिजे. पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खिशात, भूमिहीन शेतमजुरांच्या खिशात, सूक्ष्म लघु उद्योगांच्या खात्यात, पावभाजी विकणारा माणूस आहे त्याला किती पैसे मिळणार आहेत. आम्ही एखादा बार्बर शॉप आहे, एखाद्याचं धोबी छोटा लघु उद्योग दुकान आहे, कोणी झेरॉक्स चालवत आहे, त्यांना तुम्ही किती पैसे देणार हे सांगा ना. आणि हे महाराष्ट्र सरकारला देता येणार नाही, ते केंद्र सरकारलाच द्यावे लागतील. कारण तुम्ही GST आणल्यानंतर महाराष्ट्र सरकारचे सर्व उत्पन्नाचे स्रोत काढून घेतलेले, ते सगळे केंद्राकडे दिलेले. देवेंद्रजींना चांगलं माहिती आहे. आता मला वाटतं राजकारणाकरता फक्त आपण मागणी केली तर हरकत नाही. मग आपण आता मुंबई महापालिका किती पॅकेज देईल हे विचारलं पाहिजे, मग नागपूर महापालिका किती पॅकेज देईल ते विचारलं पाहिजे, तर तुमची मूलची ग्रामपंचायत किती पॅकेज देईल हे विचार केला पाहिजे. हे पॅकेजचा विषय फक्त केंद्र सरकारने द्यायचा आहे त्याला, कारण केंद्र सरकारला नोटा छापता येतात, केंद्र सरकारला सोनं आपल्याकडे असलेलं त्याचं लिलाव करता येतो, घेता येतं. बरेचशा मार्ग केंद्र सरकारकडे आहेत जे राज्य सरकारकडे नाही. सुनील काळे, TV9. अनम्यूट करा आपण स्वतःला. माझे छोटे छोटे 3 प्रश्न आहेत. एक तर का त्या पद्धतीनं रेल्वेच्या मुद्द्यांवरून पियुष गोयल असे म्हणाले की 1 तासामध्ये तुम्ही यादी द्या, म्हणजे कशा पद्धतीने बघता रेल्वेच्या मुद्द्यावरती की श्रमिकांची जी ट्रेन आहे त्या मुद्द्यावरती केंद्र सरकार कुठेतरी अडचणी आणण्याचा विचार करतंय. दुसरा मुद्दा की योगी आदित्यनाथ म्हणतात की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय मजुरांचा जो त्यांची वागणूक जी आहे ती त्यांना नीट मिळाली नाही महाराष्ट्र सरकारकडून. आणि तिसरा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं तुमचं एक ऑडिओ क्लिप आहे तर त्यामध्ये तुम्ही थोडस नाराज आहात का या सरकारवर राज्यातल्या? 3 छोटे प्रश्न आहेत. 3 मुद्दे आहेत. पहिल्यांदा पियुष गोयल यांनी तर खरं म्हणजे रेल्वेचं वेळापत्रक पूर्ववत करायला पाहिजे. जे बंद करायचं ते आपण केलं, कोरोनामध्ये बंद केलं, पण आता तुम्ही जे सांगताय की यादी दिली तर यादी द्या, 1 तासापूर्वी दिली होती पुन्हा 1 तासानंतर द्या, आपण सगळा तो वार्तालाप ऐकला. हे रेल्वे मंत्र्यांना शोभा देतं का? प्रधानमंत्र्यांनी त्यांना काहीतरी समज दिली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये फार मोठी संख्येची कोरोनाची वाढ झालेली, का झाली ती? त्या प्रश्नाकडे आपण येऊया. आज 11 मार्चला WHO हा पॅन्डेमिक जाहीर केला आणि पॅन्डेमिक जाहीर केल्यानंतर तब्बल 25 तारखेला आपण देशात लॉकडाऊन केला. आता या 14 दिवसामध्ये केंद्र सरकारने काय पूर्वतयारी केली होती? मायग्रेंटला आणण्याकरता काही रेल्वेची व्यवस्था केली होती का? आधीच जर काही व्यवस्था केली असती, मुंबई विमानतळ आपण बंद का नाही केलं? या कालावधीमध्ये मुंबई विमानतळामध्ये लाखो पॅसेंजर परदेशातून आले, कोरोना घेऊन आले, त्यांचं आपण क्वारंटाईन केलं का? ही केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाची, आरोग्य मंत्रालयाची आणि विमान वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी नाही का?
इमिग्रेशन खाते हे स्वतः अमित शहाकडे आहे, त्यांनी इथे काहीतरी करायला पाहिजे होतं. आता मला वाटतं फिंगर पॉइंटिंग मध्ये काही अर्थ नाहीये. खरं म्हणजे पियुष गोयल यांनी एक दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की रेल्वे पूर्ववत टाइम टेबल प्रमाणे चालू करता येत नाहीत, कारण अडचणी असतील आणि म्हणून आम्ही काही ठराविक वेळेवर करतोय रेल्वे. का नाही तुम्ही सुरू करत रेल्वे सगळ्या पूर्व, पुन्हा 85% आम्ही पैसे देतोय आणि 15% तुम्ही कशाला वाद घालताय. आज जगाने सगळ्या आपल्या प्रवासी मजुरांची काय परिस्थिती झालेली आहे हे पाहिलेलं आहे आणि त्याची सर्व जबाबदारी हे कोणाला तरी महाराष्ट्रातल्या राज्यमंत्र्याला कोणी देणार नाही. सगळ्या जगाने ती सगळी जबाबदारी नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ठेवलेली आहे. भारताचं सरकार आपल्या देशातल्या मायग्रंट लेबर करता प्रवासी मजुरांची काळजी घेऊ शकलं नाही, हा मेसेज गेलेला. कोण जबाबदार आहे याला? आणि तुम्ही आता राज्य सरकारकडे बोट दाखवताय. मला वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे. हे फिंगर पॉइंटिंग ताबडतोब थांबलं पाहिजे आणि मला वाटतं लवकर आपण लोकांना घरी पाठवलं पाहिजे. अनेक कारण आहेत त्यांना घरी जाण्याची. ती काही राज्य सरकारनं वाईट वागणूक दिली म्हणून घरी जाता असं नाहीये. 2-2 महिने बिना पगाराचे तर राहिलेले. आज उपासमार होणार असेल तर घरी जाऊन उपासमार झाली की बरी, अशी त्यांची भावना आहे. म्हणून खरा मुद्दा आहे की या सगळ्या लोकांना आपण पैसे त्यांच्या खिशात देणार आहे का, आणि दॅट इज वेअर फिस्कल स्टिम्युलस कम्स इन. म्हणून हा सुनीलजी आपला पहिला प्रश्न होता. तिसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं, मी त्यावर काही बोलणार नाही, पण मला ही कधी बोललो आणि काय बोललो मला आठवतच नाहीये. त्यामुळे कुणी त्यामध्ये काही घुसवलं का काय ती चौकशी करतोय मी, पण मी अजिबात नाराज नाहीये. आणि त्यामुळे मी जरी ती क्लिप खरी असली असं जरी म्हटलं ते काय बोललोय मला माहिती नाहीये, म्हणून त्याबद्दल या पत्रकार परिषदेमध्ये आणखी चर्चा करायचं काय कारण. आपला दुसरा प्रश्न मला वाटतं माझ्या लक्षात नाही राहिलेला. सुनीलजी दुसरा प्रश्न काय होता आपला? छोटासा होता. दुसरा प्रश्न होता की योगी आदित्यनाथ म्हणतायत की माणुसकी उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही ज्या पद्धतीचं वागणूक मिळाली आहे. तर मला वाटतं मी पुन्हा सांगू इच्छितो की अत्यंत बिकट परिस्थिती आपल्या देशावर आहे. एका राज्यावर किंवा एखाद्या गावावर किंवा माझ्या कराडमध्ये असं नाहीये. सगळेच आपण परिस्थितीचा सामना करतोय. एकमेकांनी फिंगर पॉइंटिंग करणं योग्य नाहीये. माझी आदित्यनाथांना विनंती आहे की तुम्ही असं करू नका, नाही तर आम्हालाही प्रश्न विचारता येतील की तुमच्या राज्याने युपी, बिहार, ओरिसा, बंगाल यांना तुमच्या राज्यात आपल्या स्वतःच्या नागरिकांना नोकऱ्या देता आल्या नाही, त्याबद्दल तुमची काही जबाबदारी आहे का नाही? तुम्ही आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे बोट देताय. आज मला वाटतं त्रुटी असतील काही, पण आज प्रामाणिकपणे आपण लोकांची सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. शिजवलेलं अन्न दिलेलं आहे, त्यांना सुक्क राशन दिलेलं आहे, घरी पोहोचवत. पण प्रश्न असा आहे की लोकांना घरी जायचं, त्यांना पगार नाही. आपण काय पगार देऊ शकणार नाही. पगार केंद्र सरकारने द्यायला पाहिजे होता. त्यामुळे लोकांची अनेक लोकांनी सांगितलं, कराडून ज्या ट्रेन्स केल्या, अनेक लोकांनी मला सांगितलं की आम्हाला उपासमारच आमची व्हायची असेल तर मी घरी जाऊन उपाशी राहू, आमच्या निदान स्वकीयांच्या बरोबर त्यांनी राहू, मनरेगामध्ये काम करू. प्रत्येकाला मनरेगामध्येच एक आशा दिसते आज. सुरेंद्र गांगण, हिंदुस्तान टाइम्स. नमस्कार. तुम्ही फिस्कल स्टिम्युलसचं म्हणताय, पण काय 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 ऐकून आलं? हा, येतोय का आवाज? येतोय का? येतो, पण जरा पहिला नाही ऐकून. आपण फिस्कल स्टिम्युलसचं म्हणताय, पण आपली अर्थव्यवस्था आहे ती डेफिसिट मध्ये आहे. ग्रोथ रेट जो आहे तो दरवर्षी कमी होतोय. आता तुम्ही म्हणालात की 5% तो जीडीपी घसरण्याची शक्यता आहे, मायनस मध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि मार्केटमध्ये लिक्विडिटी अवेलेबिलिटी पण नाहीये. मग समजा केंद्र सरकारने असं ठरवलं, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, की 10 लाख कोटीचं एक डायरेक्ट फिस्कल स्टिम्युलस द्यायचं जर ठरवलं, तर पैसा येणार कुठून? काय वाटतं तुम्हाला? नाही, पैसा कुठून येणार याची आपल्याला चर्चा करावी लागेल. सरकारकडे अनेक मार्ग आहे. त्यामध्ये नोटा छापायचा मार्ग आहे, म्हणजेच कर्ज काढायचा. नोटा छापायचा म्हणजेच कर्ज काढायचा मार्ग आहे. फिस्कल डेफिसिट वाढवता येतो. प्रत्येक देश हे करायचा प्रयत्न करतो. आज इतर देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये किती पैसे, आज इंग्लंडची अर्थव्यवस्था भारताच्या पेक्षा कमी आहे. ते जर 1.25 लाख रुपये पगार दर महिन्याला देऊ शकतात, कुठून आणले त्याने पैसे? त्यांची अर्थव्यवस्था काय आपल्यापेक्षा फार स्ट्रॉंग असं नाही. तर त्यांना माहिती आहे की एकदा अर्थव्यवस्था कोसळली की पुन्हा उभी करता येणार. मला वाटतं याकरता अनेक तज्ज्ञ आहेत. आता प्रत्येक तज्ज्ञांनी, नोबेल लॉरिएट आहेत,
अभिजित बॅनर्जी, त्यांनी काय सांगितलेलं आहे, अमर्त्य सेन यांनी काय सांगितलेलं आहे, मनमोहन सिंग यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला हे फिस्कल स्टिम्युलस दिलंच पाहिजे आणि त्याकरता आपण चर्चा करू शकतो. काही ठिकाणी आपल्याला खर्चाला कात्री लावावी लागेल, पोट आवडायला लागेल, पण हे तुम्ही दिलं नाही तर मग मला भीती आहे की मी आता पुन्हा शब्द प्रयोग करू इच्छित नाही, पण केल्याशिवाय मला राहत नाही. जर अराजकता माजली तर त्याला नरेंद्र मोदी हे स्वतः वैयक्तिक जबाबदार असतील. Prasanna from Rediff, please ask your question. Yeah. Mrs. Chavan, while you rightly said that state governments cannot print notes, could you tell us what, depending on whatever is the power that state governments have as far as the financial responsibilities are concerned, what package or what money could they offer to the people in the state? And second question is, do you think the Congress at the national level has failed to expose, as you say, the hollowness of the financial package announced by the finance minister? And do you think that Dr. Manmohan Singh, the former Prime Minister of India, should come forward and give advice to the BJP or the union government, even if they may not like it? Well, every citizen can offer advice for that matter. And I think Srimati Sonia Gandhi, Congress President, has constituted a task force under the chairmanship of Dr. Manmohan Singh. They are discussing and advising the Congress President, and she held a meeting of all the opposition parties only a few days back. The Congress Party is coordinating the opposition and trying to see, this is not a time to do politics. This is a time to save the country because we don't know what lies in the future. And that is why one thing which is very clear is that you must create demand, and there's a need for a fiscal stimulus. Somebody mentioned John Maynard Keynes. Right from those days, whenever a major financial crisis has hit the world, whether it is 1929-33 American depression in America, 99 Asian currency crisis, or 2008 Lehman Brothers crisis, and all that, every time, how much of a fiscal stimulus and printing on in 2008? That's why American economy got saved. I was in central government in Delhi in 2008, and Manmohan Singh, and that time Pranab Mukherjee, Chidambaramji handled it. We gave our own stimulus package and saved the economy. I mean, economy will have to be saved if government thinks that without putting cash into people's hands, like other countries are doing now. I gave you some examples. Unless you do that, the economy will restart automatically. And I'm also quite, feel really bad and depressed that the captains of industry, the industry association like CII, FICCI, ASSOCHAM, are not coming forward and calling spade a spade. Whatever little I've heard on the television, everybody is saying, no, package is very good in medium term, long term. Why don't you talk about short term? People have to eat today. And again, I'm reminding of a phrase used by John Maynard Keynes. Dr. Manmohan Singh used to also utter in our meetings in Delhi. Don't talk of long term, because in the long term, we're all dead. Talk of short term. दिलीप जाधव जी आहेत का? दिलीप जाधव जी? हो, आहेत. दिलीप जाधव जी, आपण अनम्यूट करा स्वतःला. हा, अनम्यूट करा साहेब आपण. हा बाबा, माझा प्रश्न असा आहे की आपण आत्ताच एक पाश्चात्य देशांचं उदाहरण दिलं. इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिकेच्या सरकारनं लोकांच्या खात्यात पैसे वर्ग केले, थेट वर्ग केले. तर भारतासारख्या देशामध्ये अशी शक्यता आपल्याला वाटते का? नंबर 1. नंबर 2, मी सरळ थेट राज्यामध्ये येतोय आणि आता जे काही फ्लाईट्स सुरू करण्याचं सरकारनं धोरण सुरू केलंय, तर ते कितपत योग्य आहे कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये? कोरोनामध्ये प्रत्येक राज्यकर्त्यासमोर, मग तो आंतरराष्ट्रीय असेल
भारतातला असेल, राज्यातला असेल, एक धर्मसंकट आहे. लाईव्ह ऑर लाईव्हलीहुड, जीव वाचवायचे का रोजगार वाचवायचे, लोकांना वाचवायचं का रोजगार पुन्हा सुरू करायचं. त्यामध्ये काही चुका होणं अपरिहार्य आहे, पण त्या कमीत कमी चुका व्हाव्यात आणि त्या झालेल्या चुका फार महागात पडू नयेत याचा सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आज लोकांना घरी जायचंय, नाहीतर लोक काय करतायत आपण पाहिलं. 1200 किलोमीटर सायकलवरून एक मुलगी जाते, ऍक्सिडेंट होतात. औरंगाबादचा ऍक्सिडेंट असेल किंवा युपी मधले ऍक्सिडेंट असतील. आपली सरकारची जबाबदारी आहे की लोकांना घरी पोहोचवलं पाहिजे. ते पोचवत असताना रोगाचा प्रसार कमीत कमी होईल, क्वारंटाईन करून किंवा योग्य ती सुरक्षा बाळगून आपण पोहोचवलं पाहिजे, करणं गरजेचं आहे. आज विमानाने देखील आपण आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केलेली आहे. त्यांना आधी तपासता येतं, आल्यानंतर तपासता येतं, आल्यानंतर क्वारंटाईन करता येतं. पण आपण बिलकुल जर बंद ठेवलं तर त्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे. आपण पाहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे मला वाटतं की विमानसेवा हळूहळू आणि सर्व अटी शर्ती पाळून सुरू केली पाहिजे. ते आता करायचा सरकार प्रयत्न करते. महाराष्ट्र सरकारनं पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रात विमान उतरू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. मला वाटतं थोडीशी ती शिथिल केलेली आहे आणि काही विमानं सुरू करायचा निर्णय झालेला आहे. मला कालच दुबईहून एका मित्राचा फोन आला. दुबईमध्ये महाराष्ट्रातले 9,500 लोकांनी तिथल्या कॉन्सुलेटमध्ये आपली नावं रजिस्टर केलेली आहेत. त्यांना मुंबईला पुण्याला यायचं. ठीक आहे, त्यांना थोडं थांबावं लागलं तरी हरकत नाही. पण त्यामधले काही सामान्य आजारांनी जे आजारी असलेले रोगी आहेत दुबईमध्ये आणि अबुधाबीमध्ये त्यांना सेवाच मिळत नाही. तिथल्या सर्व वैद्यकीय सेवा आता कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि साधे बाळंतपण करायचं असलं तरी अव्वाच्या सव्वा तिथे खर्च सांगितला जातो. एखाद्याचं डायलिसिस असेल, एखाद्याचं हार्ट कंडिशन असेल, त्याला सेवा मिळत नाही. त्याने अगदी नम्र विनंती केली की आम्हाला फक्त 3-4 फ्लाईट्स, त्यातून 400-500 लोक मुंबईला आणि पुण्याला येऊ द्या. फक्त ज्यांचे गंभीर आजार आहेत सर्टिफिकेट घेऊन कॉन्सुलेटकडे ती सगळी यादी आहे त्यांना परवानगी द्या. असे आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील. आणि त्यामुळं अर्थव्यवस्था हळूहळू खुली करून देणं हे करावं लागेल. पण मी त्यामध्ये अडचणी आपल्याला काही सांगितल्या, त्या अडचणी आहेत. मला खात्री आहे की भारताची जनता, भारताचे उद्योजक, भारताचे कामगार, भारताचे शेतकरी या अडचणीवर स्वतःच्या कष्टानं मात करतील निश्चितच. पण सरकारची त्यांना मदत झाली पाहिजे. त्यांनी एकट्याने त्यांचे दोन्ही हात पाठीमागं बांधून तुम्ही लढा म्हणणं याला काय अर्थ नाही. त्यांना सरकारनं मदत केली पाहिजे. आणि पण सगळ्यांनी मिळून पैसे कुठून उभे करायचे याचा विचार करू आपण. आपण आता शेवटचे 2 प्रश्न. आदिती ठाकूर आहेत का बघा जरा, त्यांचा मगापासून हात वरती होता. नहीं है बहुतेक. राजन मिश्रा जी कुछ प्रश्न पूछना था आपको. हाँ राजन मिश्रा जी अनम्यूट कीजिए आपको खुद को. राजन मिश्रा जी अनम्यूट कीजिए. आ रही आवाज? हेलो. हाँ सर, मुंबई में ऐसे काफी सारे हॉस्पिटल है जहां बेड की अभी कमी है, तो इसके लिए आप क्या स्टेप ले रहे हैं सर? देखिए, मुंबई में बेड्स तो काफी तैयार किए गए हैं, हजारों की संख्या में बेड्स तैयार हो रहे हैं. मैंने जानकारी ली थी. दिक्कत आ रही है डॉक्टर्स और नर्सेस. एक बहुत दुर्भाग्यपूर्ण बात है कि कई सारी केरला की नर्सेस वापस गई है. शायद उनको यहाँ पे कुछ जो उनकी सुविधा चाहिए थी नहीं मिल सकती थी, इसलिए वापस गई है. अगर ये बीमारी ऐसी है, इसमें ना कोई ऑपरेशन करना है, ना कोई ब्रेन सर्जरी करनी है, यहाँ पे सिर्फ नर्स को एक डॉक्टर पे टेम्परेचर लेना या ब्लड प्रेशर चेक करना वगैरह ये चीजें करनी है. और नर्सेस नहीं रहेंगी तो सारी बिस्तर लगा के क्या करेंगे. तो अच्छा, दूसरे हमने एक सुझाव दिया था कि जो लोग अभी अभी रिटायर हुए हैं उनको वापस काम पे बुलाया जाए, चाहे नर्सेस हो चाहे डॉक्टर हो. लेकिन फिर दूसरी दिक्कत आई कि 55 साल की उम्र के ऊपर के लोगों को नहीं बुलाना चाहिए. भी सही है, क्योंकि ये बीमारी ऐसी है कि जो सीनियर लोगों को अटैक करती है. तो इसलिए अब ये क्योंकि MBBS के फाइनल ईयर के स्टूडेंट को बुलाया गया है, सब चीजें हो रही है. लेकिन एक तरफ बिस्तर चाहिए, एक बेड चाहिए, ICU बेड चाहिए,
वेंटिलेटर बेड चाहिए, लेकिन डॉक्टर्स भी चाहिए. डॉक्टरों की कमी पड़े तो हम क्या करेंगे पैसे? पुढचा घेऊया का? हा, आरती गार्गी. थँक्यू सर. अनम्यूट कर. हो, एक. Hello. बोला बोला. So my question is, first of all, Maharashtra government has accepted the proposal from the Kerala government to allow 100 of the doctors and nurses to come here and lend a supportive hand to Maharashtra government. Now this is first of all a fantastic move because Kerala has flattened the curve, almost managed to flatten the curve. The new cases that are coming in are from the incoming passengers who are coming in from trains and through the flights. So it has managed to flatten the curve, and their experience in handling the COVID-19 crisis will definitely be helpful for Maharashtra as well. But I want to ask whether, if you see, we are working on federalism, so whether the central government should also take a step and ask the Kerala Health Minister and the Kerala government to help them to manage the crisis at the central level, national level. I think certainly experience of Kerala, particularly the Kerala's health minister, should be taken on board by central government. They should stand on formality, which party the government belongs to. It's a national crisis. So Corona doesn't distinguish between a left party leader or a Congress party leader or a BJP leader. I mean, everybody is equally attacked. I think we should pool all our resources, all our knowledge, all our experience. If you don't want to do it and you want to bring politics in between, it's a very petty-mindedness. I think we should not indulge in any petty-mindedness now. I think we must compliment Kerala for what they have achieved. And I think there is an issue about nurses going to Kerala. I think if they want to come back, Maharashtra government should immediately make arrangements for their flights for coming back and all that. We should be in touch with the Kerala government. निखिल देशमुख जी, आपला पुन्हा प्रश्न आहे. निखिल जी, अनम्यूट करा आपण स्वतःला. नाहीयेत बहुतेक. मृणालिनी नानिवडेकरांना काही विचारायचं होतं. आहेत का? आहेत. एक दोन प्रश्न आहेत. एक थोडा प्रमोद चुंचुवालांनी विचारलाय, तोही मी तुम्हाला विचारते की छत्तीसगड सारखं महाराष्ट्र सरकारला न्याय योजना चालू करावी अशी काही काँग्रेस व्यवस्था करते का? मुख्यमंत्री आपला सल्ला मागतायत का? आणि आपण आता सांगितलं की हॉस्पिटल बेड्स तयार आहेत, पण ही बेड्स नागरिकांना केव्हा मिळणार आहेत? आणि बेड्स मिळत नाहीत म्हणून नागरिक मरतायत. मुंबईचे इंटरनॅशनल दर्जाचं शहर आहे, त्याची परिस्थिती फार वाईट झालेली आहे. माजी मुख्यमंत्री या नात्याने आपण या सगळ्या व्यवस्थेकडे कसं, फेडरलिझमचं नाव घेत सतत आपण केंद्र सरकारवर टीका करू शकू, पण या प्रश्नांची उत्तरं ही राज्यांनी शोधायला नको का? निश्चितच दोघांनी आपापला वाटा उचलला पाहिजे. केंद्रानं आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, राज्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. आता या मायग्रंट मजुरांना परत पाठवण्यामध्ये राज्य सरकारने त्यांच्या रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचवण्याची, त्यांना वाटेत अन्न देण्याची, त्यांना तोपर्यंत सुखं रेशन देण्याची, कम्युनिटी किचन त्यांनी केली होती आणि बऱ्याच ठिकाणी ती योग्य प्रमाणे राबवली गेली, त्यामध्ये काही शंका नाहीये. सुरुवातीला सगळेच हातबल झाले होते, पण नंतर आता तरी मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं असेल तर महाराष्ट्र सरकारनं मजुरांना परत पाठवण्याकरिता आपली जी बाजू आहे ती चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे. न्याय योजनेचा आपण बोलला. न्याय योजना ही आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सुचलेली कल्पना आहे. बेसिक युनिव्हर्सल इन्कमची जी कल्पना आहे त्याचाच भाग न्याय योजना म्हणून 2019च्या काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्या योजनेमध्ये देशातल्या 5 कोटी गरीब लोकांना महिना 6,000 रुपये म्हणजे वर्षाला 72,000 रुपये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या रूपाने देण्याची योजना होती. त्यावेळेला प्रश्न विचारले गेले, पैसे कुठून आणणार, काय करणार. पण आता
कमी जास्त थोड्या प्रमाणामध्ये मोदींनी ती अंमलात आणली. 500 रुपये महिना शेतकऱ्यांना दिले. महिलांना काही 1 सिलेंडर गॅस मोफत दिला, आता 3 दिले. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे थेट मदत करण्याची कल्पना ही आहे, ती राबवलेली पाहिजे. आणि छत्तीसगडनं एका पार्टीचं सरकार असल्यामुळे आमचं 3 मला वाटतं मंत्रिमंडळामध्ये आर्थिक गणित मांडावं लागेल. महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःचे टॅक्स रेव्हेन्यूचे सोर्सेस आहेत, स्वतःचे राज्याचे कराचे अधिकार इतके केएलसी नंतर कमी झाले होते, ते आता सर्व संपलेले. सर्व राज्याचे उत्पन्नाचे महसुलाचे स्रोत आटलेले आहेत. तर राज्याला पुन्हा एकदा आपलं गणित मांडावं लागेल, तो का वगैरे वगैरे गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यातून मग काही सारखी योजना आपल्याला अंमलबजावणी त्याची करता येईल का, किमान शेतकऱ्यांना तरी करता येईल का, किमान सूक्ष्म उद्योगामध्ये असलेल्यांना आपल्याला काही थोडी मदत करता येईल का. मी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना एक पैसे द्यावे महिन्यात सूचना केली होती, पण आता ते गणित आपल्याला करून पाहावं लागेल. परिस्थिती फार बिकट आहे. कुणालाही जर वाटत असेल की लगेच आता काही दिवसामध्ये परिस्थिती पूर्वजन्य होतील, ते शक्य होणार नाही. कोरोना किती दिवस चालायचा तो चालेल, कोरोना बरोबर आपल्याला राहावं लागेल, पण आर्थिक परिस्थिती ही अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची गोष्ट आहे. आणि मला वाटतं फेडरलिझमचा अर्थ असा आहे की आपापली जबाबदारी आपापली प्रत्येकानं आपली उचलली पाहिजे. केंद्राची जबाबदारी केंद्राने उचलली पाहिजे, राज्यानं आपली जबाबदारी उचलली पाहिजे. आणि त्या फिंगर पॉइंटिंग थांबलं पाहिजे. तुम्ही हे केलं, मी हे केलं. काल जे पियुष गोयल यांनी जी वक्तव्य केली किंवा भाजपच्या वतीने वक्तव्य करण्यात आली ती दुर्दैवी होती, त्याचं काही कारण नव्हतं. शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊया. प्रमोदजी, तुम्हाला विचारायचं आहे का काही? प्रमोद चुनचुनवारजी काय विचार? नाही, मला वाटते मृणालताईंनी माझा प्रश्न विचारलाय. हा, त्याला ठीक आहे. तोच प्रश्न माझा होता. निखिल देशमुख आहेत का? डिस्कनेक्ट झाले दिसत आहेत. शेवटचं मग अतुल कुलकर्णी साहेब, आपण आता शेवटचा प्रश्न विचारा. सांगता. हा. काल ज्या पद्धतीने पियुष गोयल यांनी पहिलं ट्विट केलं की तुम्ही यादी द्या, आम्ही ट्रेन देतो, नंतर 1 तासांनी परत ट्विट केलं आणि सांगितलं की अजून यादी आलेली नाही. या सगळ्या प्रकारावर राज्य सरकारने जो खुलासा करणं अपेक्षित होतं की आम्ही किती याद्या कोणत्या राज्यांकडे दिलेल्या आहेत, कोणत्या राज्याकडून त्या क्लिअर होऊन आलेल्या नाहीत, किती लोकांची तुमच्याकडे वेटिंग लिस्ट आहे, असं सरकारने आता 4:30 वाजलेत आतापर्यंत काहीही कळवलेलं नाही माध्यमांना. ते मग कुठेतरी पियुष गोयल म्हणतायत ते खरं आहे की काय, अशी परिस्थिती आहे की वस्तुस्थिती काय आहे? याचं उत्तर मी देऊ का बाबा आपल्याकडे? अतुलजी. हा सर. नाही, यामध्ये अतुलजी मला नीट, पण मला प्रश्न समजला. मला बाबा बोलता का, आपण बोलता, मी उत्तर देऊ? प्रश्न परत सांगू का? काय मला जे ऐकू आलं, जरा मला ऐकू आलं होतं, सांगा ना. नाही, प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने पियुष गोयल यांनी काल ट्विट केलं आणि 1 तासाच्या आत यादी द्या, तुम्हाला 175 ट्रेन देतो असं सांगितलं. त्याच्यानंतर 1.5 तासांनी पुन्हा ट्विट केलं, 1-1.5 तास होऊन गेला, एकही यादी आम्हाला मिळालेली नाही असं सांगितलं. दरम्यानच्या काळात राज्य सरकार सातत्याने सांगत होतं की आम्ही केंद्राला याद्या दिल्यात, युपीला याद्या दिलेल्या आहेत. नेमक्या किती याद्या राज्य सरकारच्या कोणत्या राज्याकडे अप्रुव्हलसाठी पेंडिंग आहेत आणि किती लोक वेटिंग लिस्टवर आहेत महाराष्ट्रात, याची कुठलीही माहिती राज्य सरकार अजून देत नाही. याचा अर्थ असा होतो की पियुष गोयल जे म्हणतायत ते मान्य करावं लागेल. मग ते म्हणतात त्याच्या बोलण्यात तथ्य आहे, असा त्यातून अर्थ काढायचा का? मला वाटतं की ही लहान मुलांसारखं भांडण्यात काही अर्थ नाहीये. हे एक राज्य सरकार, केंद्र सरकार, इतर राज्य यांनी सगळे क्लोज युजर ग्रुप करून कम्प्युटरवर आपण या याद्या जर एकमेकाला दिल्या, त्याची जास्त वाच्यता न करता, तर आपल्याला एका क्षणांतामध्ये आपल्याला एकमेकाची बातचीत करता येते. जी जाहीर चर्चा करणं
आम्हाला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, आणि फिंगर पॉइंटिंग करणे योग्य आहे का? आणि मला वाटतं की केंद्र सरकारचे मंत्री, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांची जबाबदारी आहे की आपण थोडीशी मोठ्या बंधूची भूमिका घेऊन त्यामध्ये सांभाळून घेतलं पाहिजे. जर काही अडचण असेल तर लोकांना तर आपल्याला घरी पाठवायचं, कशाला तुम्ही मांडत बसलाय? बोला. मी थोडस त्याच्यामध्ये स्पष्टीकरण देतो, कारण थोडा डेटा आपल्याकडे आहे अवेलेबल, आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाणं पण गरजेचं आहे लोकांसमोर. खऱ्या अर्थाने काल दुपारीच राज्य शासनानं 157 ट्रेनची यादी दिली होती ह्यांच्याकडे, रेल्वे डिपार्टमेंटकडे. आणि काल ज्या पद्धतीनं पियुष गोयल यांनी सांगितलं, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर, खरी परिस्थिती ही आहे की जीएम कडनं सातत्यानं इथला नोडल ऑफिसर जे महाराष्ट्राचे आहेत ते टचमध्ये असतात. आणि काल पहिल्या सुरुवातीला जे रेल्वेनं जी ऑफर केली होती आम्हाला, ती होती 22+10, म्हणजे 32 गाड्या आम्ही देऊ कालच्या दिवशी, म्हणजे आजच्या दिवशी, अशी अपेक्षा त्या ठिकाणी केली होती. त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी मागणी वाढवून देण्यासाठी सांगितलं. त्यावेळेला शेवटची त्यांची ऑफर होती ती 30+10, म्हणजे 40 गाड्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. उरलेल्या 6 ज्या रिझर्व्ह ठेवण्यात आल्या होत्या, त्यातल्या मला असं वाटतं की आज ओरिसा गव्हर्नमेंट आणि वेस्ट बंगाल गव्हर्नमेंटने तिथं वादळ असल्यामुळं 6 गाड्या, ज्या 3-3 गाड्या जाणार होत्या, त्या रद्द करण्यासाठी विनंती केली, आणि त्यामुळे त्या रद्द केल्या गेल्या. तर आज 40 गाड्या या संदर्भामध्ये आपल्याला अधिकृतपणे देण्यात आल्या होत्या. अचानकपणे पियुष गोयलांनी 125 गाड्यांची आम्हाला त्या संदर्भामध्ये यादी द्या असं म्हटलं. आणि काल जे महत्वाचं सांगितलं की, म्हणजे जे पियुष गोयलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला पॅसेंजरची ही द्या, यादी द्या. हे पहिल्यांदा मागणी करण्यात आली, लक्षात घेतलं पाहिजे. कारण या संदर्भामध्ये अगोदर इतक्या 19 तारखेपर्यंत कुठल्याही नोटिफिकेशन मध्ये केंद्र सरकारच्या पॅसेंजरची यादी ही अगोदर ऍडव्हान्स मध्ये दिली पाहिजे असं सांगितलेलं नाही. हे कालच मागणी त्या ठिकाणी आली, ती आश्चर्यकारक आहे. दुसरीकडे ऍडव्हान्स्ड मध्ये आम्ही किती गाड्या देणार आहोत असा कुठलाही तऱ्हेचा रेल्वेचा आपल्याकडे कुठली माहिती येत नाही. प्रत्येक वेळेला ह्या संदर्भामध्ये आठवड्याचं आम्ही प्लॅनिंग करू शकू या संदर्भामध्ये मागणी करण्यात आली राज्य सरकारकडनं, परंतु ते दर दिवसाची प्लॅनिंग देत आहेत. त्यामुळे पुढच्या दिवसाची प्लॅनिंग आजच करावी लागते. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीनं आयत्या वेळेला 1 तासामध्ये मला द्या, 2 तासामध्ये द्या, ह्या ज्या पद्धतीने सांगितलं, हे मला असं वाटतं की केंद्रीय मंत्र्याला निश्चितपणे शोभा देणारं नव्हतं, आणि तशा पद्धतीची पद्धती देखील नाहीये, एवढं मात्र निश्चितपणे आपल्याला सांगता येईल. एकंदरच ज्या ऍव्हरेज ट्रेन आपल्याकडे गेलेल्या आहेत त्या जवळपास 35 ते 40च गेलेल्या आहेत, आणि एकच दिवस आहे की ज्याच्यामध्ये 67 ट्रेन एका दिवशी गेलेल्या आहेत. त्याच्या पलीकडे आपल्याला अजूनपर्यंत ट्रेन दिलेल्या नाहीत. आणि ही वस्तुस्थिती आहे की 80 पेक्षा गाड्या जास्त आपण मागतो, आणि त्याला केवळ 40 गाड्यांपर्यंतच रेल्वे दिलं जात आहे. आणि सगळ्यात आमचा आरोप आहे आजच्या परिस्थितीमध्ये, तुम्ही वेस्टर्न रेल्वेची जर विचारणा केलीत तर 40 रेल्वे जर वेस्टर्न रेल्वे त्या ठिकाणी आम्हाला देत असेल, म्हणजे पूर्ण वेस्टर्न रेल्वे देत असेल, तर त्याच्यामध्ये गुजरातला 30 रेल्वे दिल्या जातात आणि 10च रेल्वे ह्या महाराष्ट्राला दिल्या जात आहेत. त्यामुळे त्याही तिकडे अन्याय हा राज्याकडे होतोय, अशी परिस्थिती आहे. सचिनजी, आपण जर आजच्या डेटला किती ट्रेन ची यादी तुम्ही केली, मागणी केली, किती प्रवासी पेंडिंग आहे, त्याचे जर डिटेल्स आम्हाला पाठवले तर बरं होईल. काल जी दुपारी 157, म्हणजे पियुष गोयलांना जेव्हा जाग आली त्याच्या अगोदर 157 गाड्यांची यादी त्यांच्याकडे आधी पोहोचली होती, आणि ती ऍडव्हान्स मध्ये आम्हाला एवढी पेंडिंग आहे, आम्हाला पाठवायचं या पद्धतीनं राज्य सरकारनं कळवलं होतं, परंतु त्याच्याबद्दल ते एकही चकार शब्द काढत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो पियुष गोयलांची जबाबदारी, गेले 25 दिवस ते गायब होते धूमकेतूप्रमाणे, अचानकपणे ते उगवतात. त्यांनी 85% आम्ही जे केंद्र सरकारने जाहीर केलेला जो काही रेल्वे तिकिटाच्या संदर्भातला वाटा आहे, जो केंद्र सरकार उचलतोय या संदर्भात त्यांनी जो सांगितलं, त्याचा आदेशाचं एक पत्र आम्हाला जर दाखवलं तर बरं होईल. 25 दिवस ते दाखवत नाहीत, ना सर्वोच्च न्यायालय दाखवत नाहीत, परंतु राज्याकडनं मात्र सूची त्यांना आत्ताच पाहिजे, यादी आत्ताच पाहिजे. हा जो विरोधाभास आहे हा राजकारणाचा त्याच्यामध्ये वास येतो. सचिनजी, हो, प्रदेश काँग्रेसतर्फे आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी धन्यवाद देतो. थोडी तांत्रिक अडचण झाली, तीही आपण सगळ्यांनी त्या संदर्भामध्ये सहकार्य दिलं. मी आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचे देखील या पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित केलं, त्याबद्दल प्रदेश काँग्रेसतर्फे आभार मानतो. आणि ही पत्रकार परिषद आता संपली.